करिअर आणि भविष्याची चिंता सतावते. दत्ततत्वाचा आधार घ्या. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. अस्वस्थ मनाला साध. करिअरच्या स्पर्धेत आपण अनेकदा स्वतःला विसरतो. पुढे काय होईल हा प्रश्न रात्रीची झोप उडवतो. पण विचार करा, ज्याने या सृष्टीची रचना केली तो तुम्हाला उघड्यावर सोडेल का? दत्ततत्व म्हणजे केवळ मूर्तीपूजा नाही, तर तो एक प्रचंड विश्वास आहे. जेव्हा रस्ते बंद होतात तेव्हा गुरूंचे बोट धरा. श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वतींचे अवतार आपल्याला हेच शिकवतात की परिस्थिती कितीही कठीण असली तरी ईश्वरी शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे. भविष्याची भीती सोडून द्या, कारण तुमच्या कर्माचा आणि कष्टाचा हिशोब ठेवणारा तो दिगंबर सदैव जागृत आहे. प्रसन्न रहा, तो सोबत आहे. भाग 2. बदलाची सुरुवात स्वतःपासून. चिंता केल्याने प्रश्न सुटत नाहीत, उलट बुद्धी गढूळ होते. दत्त महाराज हे त्रिमूर्ती स्वरूप आहेत. निर्मिती, संवर्धन आणि विलय. तुमच्या करिअरमध्ये जर काही अडथळे येत असतील तर समजा की जुन्या सवयींचा विलय करण्याची वेळ आली आहे. नवीन कौशल्य आत्मसात करा. हाच दत्ततत्वातील बालक भाव आहे. सतत शिकत राहणे हीच खरी गुरुसेवा आहे. जे तुम्ही स्वतःला झोकून देऊन प्रयत्न करता तेव्हा दत्तगुरू अदृश्य शक्ती बनून तुम्हाला योग्य संधीकडे खेचून नेतात. घाबरू नका, तुम्ही एकटे नाही आहात. ज्याच्या मनात दत्त आहे त्याच्यासाठी कठीण काहीच नाही. फक्त मार्गक्रमण करत राहा. भाग 3. संयम आणि दत्तभक्ती. कधीकधी आपण खूप कष्ट करतो पण फळ मिळत नाही. अशा वेळी मन खचते, पण लक्षात ठेवा, दत्तगुरूंच्या दरबारात उशीर आहे, अंधेर नाही. झाडाला फळे येण्यासाठी ठराविक ऋतूची वाट पाहावी लागते. करिअरमध्ये संयम खूप महत्त्वाचा आहे. औदुंबर वृक्षाप्रमाणे शांत आणि स्थिर राहायला शिका. बाहेरील वादळाने डगमगू नका. तुमची श्रद्धा जितकी घट्ट असेल तितकीच तुमची प्रगती शाश्वत असेल. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करा. हा नाद तुमच्या मेंदूतील नकारात्मकता काढून टाकेल आणि तुम्हाला शांतपणे निर्णय घेण्याची शक्ती देईल. तुमचे भविष्य सुरक्षित हातात आहे, विश्वास ठेवा. भाग 4. निसर्गातील गुरुतत्व. दत्तगुरूंनी 24 गुरु केले. याचा अर्थ काय? प्रत्येक संकटात, प्रत्येक व्यक्तीत आणि निसर्गाच्या प्रत्येक रूपात एक शिकवण दडलेली आहे. करिअरमध्ये अपयश आले तर निराश होऊ नका. मुंगीकडून चिकाटी शिका आणि समुद्राकडून अथांगता. जेव्हा तुम्ही जगाकडे विद्यार्थी म्हणून पाहता तेव्हा चिंता पळून जाते. दत्ततत्व आपल्याला लवचिक बनायला शिकवते. परिस्थितीनुसार स्वतःला बदला, पण आपले ध्येय विसरू नका. तुमच्या आत असलेल्या सुप्त गुणांना ओळखा. गुरुमाऊली तुम्हाला नेहमीच योग्य संकेत देत असते. फक्त ते ओळखण्यासाठी तुमचे मन शांत हवे. आजपासून चिंतेचा त्याग करून निरीक्षणाकडे वळा. यश नक्कीच तुमचे असेल. भाग 5. कर्माचा सिद्धांत आणि दत्तकृपा. अनेकांना वाटते की नशिबामुळे सर्व काही मिळाले, पण दत्त संप्रदाय कर्माला प्राधान्य देतो. गाणगापूर असो वा नरसोबाची वाडी, तिथे जाणारा प्रत्येक भक्त श्रद्धेसोबत कष्टाची तयारी ठेवतो. तुमच्या करिअरचे शिल्पकार तुम्हीच आहात, पण त्या छिन्नीला धार देण्याचे काम दत्तगुरू करतात. जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे काम करता तेव्हा तीच तुमची गुरुपूजा ठरते. फळाची चिंता सोडून प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करा. श्री गुरुचरित्रातील कथा आपल्याला सांगतात की शरण आलेल्या भक्ताचे रक्षण खुद्द भगवंत करतात. त्यामुळे उद्याच्या चिंतेत आजचा दिवस वाया घालवू नका. कष्ट तुमचे, आशीर्वाद दत्तगुरूंचे. मग भीती कशाची? आनंदात काम करा. भाग 6. नकारात्मकतेचा त्याग. मला जमणार नाही, माझं कसं होईल,
हे विचार म्हणजे मानसिक विष आहे. दत्ततत्व हे प्रकाशाचे प्रतीक आहे. ज्याप्रमाणे सूर्य उगवल्यावर अंधार टिकत नाही, तसेच दत्तनामाच्या स्मरणाने भीती टिकत नाही. तुमच्या करिअरमधील अडथळे हे तुमच्या प्रगतीसाठीचे स्पीड ब्रेकर्स आहेत, भिंत नाही. स्वतःवर अविश्वास दाखवणे म्हणजे तुमच्यातील ईश्वरी अंशांचा अपमान करणे होय. रोज सकाळी उठल्यावर म्हणा, मी समर्थ आहे, कारण माझे गुरु समर्थ आहेत. ही सकारात्मकता तुम्हाला कठीण काळातही स्थिर ठेवील. तुमची क्षमता अफाट आहे, फक्त त्याला आत्मविश्वासाची जोड द्या. दत्तगुरूंचे अभयवचन सदैव तुमच्या पाठीशी आहे, फक्त डोळे उघडून पहा. भाग 7. ध्येयाप्रती समर्पण. एकलव्याने द्रोणाचार्यांच्या मूर्तीला समोर ठेवून विद्या मिळवली. तसेच तुम्हीही दत्तगुरूंना साक्षी ठेवून तुमच्या करिअरचे ध्येय गाठा. समर्पण म्हणजे केवळ पूजा अर्चा नव्हे, तर तुमच्या कामाप्रती असलेली निष्ठा. जेव्हा तुम्ही कामात तल्लीन होता, तेव्हा तुम्हाला दत्त स्वरूप प्राप्त होते. करिअरमध्ये चढ उतार येणारच, पण ज्याची नाळ दत्तगुरूंशी जोडलेली आहे तो कधीच कोसळत नाही. पीठापूरच्या पावनभूमीतून निघालेल्या चैतन्याचा झरा तुमच्या आयुष्यात समृद्धी घेऊन येईल. फक्त मनात संशय धरू नका. तुमचे प्रत्येक पाऊल दत्त महाराज पाहत आहेत. ध्येयाकडे वाटचाल करा, मार्ग आपोआप मोकळा होईल. यश हे कष्टाचे फळ आणि गुरूंची कृपा आहे. भाग 8. शांततेचा अनुभव. धावपळीच्या आयुष्यात दररोज 10 मिनिटे शांत बसा. दत्तात्रेयांचे ध्यान करा. 3 तोंडे म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. या तिन्हींवर ज्यांची सत्ता आहे तो तुमचा वाली आहे. मग भविष्याची चिंता का? तुमच्या मेंदूतील गोंधळ थांबला की मार्ग स्पष्ट दिसू लागेल. करिअरच्या निर्णयांमध्ये घाई करू नका. आतून येणाऱ्या आवाजाला म्हणजेच गुरुतत्वाला साथ घाला. जेव्हा मन स्थिर असते तेव्हा योग्य संधी आपोआप चालून येतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हा जयघोष केवळ शब्द नाही, तर ती एक ऊर्जा आहे जी तुमच्या शरीरातील चैतन्य जागृत करते. या शांततेतच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दडलेली आहेत. भाग 9. अष्टसिद्धी आणि प्रगती. दत्तगुरू हे रिद्धिसिद्धींचे स्वामी आहेत, पण ते भक्ताला आधी पात्र बनवतात. करिअरमध्ये मोठी झेप घेण्यापूर्वी स्वतःला तयार करा. कष्ट, अभ्यास आणि सातत्य या गुणांची जोपासना करा. जेव्हा तुम्ही पात्र बनता तेव्हा यश तुमच्या पायाशी लोळण घेते. भविष्याची चिंता करण्यापेक्षा स्वतःची गुणवत्ता वाढवण्यावर भर द्या. दत्ततत्व आपल्याला स्वावलंबी व्हायला शिकवते. कोणावरही अवलंबून न राहता स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा. गुरु तुमच्यासाठी मार्ग उघडतील, पण चालायचे तुम्हालाच आहे. प्रत्येक संकटावर मात करण्याची शक्ती तुमच्यात दडलेली आहे. तिला फक्त जागृत करण्याची गरज आहे. दत्तकृपा सदैव तुमच्यासोबत आहे. निर्भय व्हा आणि पुढे चला. भाग 10. समाधानाची गुरुकिल्ली. करिअरमध्ये पैसा आणि पद महत्त्वाचे आहे, पण त्याहूनही मोठे आहे समाधान. दत्त महाराज दिगंबर आहेत, म्हणजे ते पूर्णपणे मुक्त आहेत. आपणही आपल्या अपेक्षांच्या ओझ्यातून मुक्त व्हायला हवे. जेव्हा तुम्ही आनंदाने काम करता तेव्हा यशाची व्याख्या बदलते. भविष्याची चिंता तुम्हाला आजचा आनंद घेण्यापासून रोखते. जे आहे त्यात समाधान माना आणि जे मिळवायचे आहे त्यासाठी शांत डोक्याने प्रयत्न करा. दत्तगुरूंच्या वास्तव्यात असलेली शांतता तुमच्या हृदयात उतरू द्या. जेव्हा तुम्ही तृप्त असता तेव्हा ब्रह्मांड तुम्हाला हवे ते देण्यासाठी सज्ज होते. चिंतेचा भार दत्तचरणी अर्पण करा आणि हलक्या मनाने आपल्या भविष्याची सुंदर रचना करायला सुरुवात करा. भाग 11. नवा प्रवास, नवी आशा. आजपासून एक नवीन संकल्प करा. मी चिंता करणार नाही, मी प्रयत्न करेल. दत्ततत्वाचा आधार म्हणजे स्वतःच्या आत्मबलाचा शोध. तुम्ही या जगात काहीतरी विशेष करण्यासाठी आला आहात हे विसरू नका. करिअर हे आयुष्याचा एक भाग आहे, पूर्ण आयुष्य नाही. तुमच्या पाठीशी साक्षात त्रिगुणात्मक दत्त उभे आहेत. मग हार मानण्याचा
प्रश्नच येत नाही. विश्वासाने पाऊल टाका, प्रत्येक वळणावर तुम्हाला त्यांचे मार्गदर्शन मिळेल. दत्त दत्त म्हणता मन प्रसन्न होईल आणि भविष्यातील सर्व अंधार दूर होऊन यशाचा सूर्य उजळेल. हा प्रवास आनंदाचा आहे, जो उत्साहाने जगा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमचे भविष्य उज्ज्वल आहे, फक्त विश्वास ठेवा.